जन्मांद्यस्येतून वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट तेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूरे तेजो वारी मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला पापमुक्तीचा रस्ता सांगतात. अनेक शंका उत्पन्न झाल्या अर्जुनाच्या डोक्यामध्ये. मी पापात पडेल, आता हे युद्ध नेमकं करायचं की न करायचं हा प्रश्न ज्यावेळी अर्जुनाच्या मनामध्ये उपस्थित झाला त्यावेळी मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंताने अनेक वेगवेगळ्या मार्गांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आता शेवटी काय असतं ना की पहिल्यांदा समजवण्याची भाषा आणि त्याच्यानंतर मग मात्र ज्ञानयोग झाला. आता 4 समजुतीच्या गोष्टी झाल्या. आता कर्मयोग. तेव्हा पापमुक्तीसाठी भगवंत आता या ठिकाणी अर्जुनाला रस्ता सांगायला सुरुवात करतात. लक्षात ठेव अर्जुना, अर्थात गीता म्हणजे भगवंताचं हे कथन आहे, भगवंताची ती दिव्य अशी वाणी आहे. आणि म्हणून गीतेचा प्रत्येक श्लोक हा भक्तीनं परिपूर्ण आहे. कारण सांगणारा विश्वाचा बाप आहे, सांगणारा भगवंत आहे. सांगणारा असा आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम एवढी ज्याच्यामध्ये शक्ती आहे असा तो सांगतो आहे. तो परमपिता परमात्मा, तो विश्वाचा बाप असणारा, विश्वाचा नायक, ब्रह्मांडाचा नायक, तो सांगतो आहे. कोण सांगतं याला खूप जास्त किंमत आहे. कारण सांगणारी व्यक्ती तितक्या पात्रतेची असली पाहिजे. इथे आता अर्थात साक्षात चैतन्य शक्तीच अर्जुनाला सांगते म्हटल्यानंतर आता अर्जुनानं ऐकलंच पाहिजे. त्याच्या डोक्यात मात्र पापाचं हे भूत बसलं. एवढे सगळे मरतील माझ्यामुळे, मग पाप डोक्यावर बसेल, करू काय? या पापामधून मुक्त होण्याचा रस्ता अर्जुनाला भगवंत आता सांगायला सुरुवात करतात. ते सांगतात, बाबा लक्षात ठेव, कुठलंही कर्म जर केलं तर पुण्य जर केलं तर पुण्य मिळेल, पाप जर केलं तर पाप मिळेल. अर्थात यात कॉमन गोष्ट अशी आहे की कर्म हे करावंच लागणार आहे. कर्म करणारच नाही असं म्हणूच शकत नाही. अर्थात पाप सगळ्यात मोठं कोणतं माहिती आहे? आपण बोललो एकदा, कुठला प्रयत्न न करणे हेच खरं पाप आहे. प्रयत्नच न करता फक्त जागेवर बसून काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल एवढं करत बसणे हे पाप आहे. तू प्रयत्न तर कर ना. अर्थात पुण्य केलं तर पुण्य आणि पाप केलं तर पाप, हा तर नियमच आहे. आणि म्हणून कर्म हे करावं लागेल. काही लोक असे असतात, एक मी सांगितलं होतं कदाचित की एक शास्त्रज्ञ होते, एक फिलॉसॉफर होते की जे म्हणायचे की मग कर्म केल्यानंतर जर कर्मबंधन प्राप्त होईल तर मी कर्मच करणार नाही. पण ही गोष्ट शक्य तरी आहे का? कर्म करणार नाही ही गोष्ट शक्यच नाही. कारण जन्माला आल्यानंतर डोळे उघडले की सुरू होतं कर्म. काहीच न करणे हे सुद्धा एक करणे आहे. का हो? तो काय करतो? तो काहीच करत नाही. तो काहीच करत नाही ही गोष्ट तो करतो. म्हणजे काहीच न करणे हे सुद्धा एक करणेच आहे ना. मग कर्म तर करावं लागेल. जर पुण्य केलं तर पुण्य प्राप्त होईल, पाप केलं तर पाप प्राप्त होईल. पण कर्म करताना कर्माच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे किंवा भावना आहे ती कृष्ण भावना जर असली, भगवंताला, कृष्णाला, ईशतत्वाला केंद्रस्थानी मानून जर कर्म करशील तर कर्म केल्यानंतरही तुला पापाचा अधिकारी नाही व्हावं लागणार. कर्म करूनही त्या बंधनामध्ये तू अडकणार नाहीस अर्जुना. म्हणून मग मी सांगतो ना तुला, मी गुरु आहे ना तुझा, गुरुचं ऐकलं पाहिजे की नाही? मग गुरुसाठी तरी युद्धासाठी युद्ध कर, स्वार्थासाठी करू नको, कुठल्या भीतीपोटी करू नको, तू कुठलं पाप डोक्यावर बसेल याचा विचार करत करू नको. युद्धासाठी युद्ध कर. तुला खरं सांगू, लाभ हानी किंवा जय पराजय किंवा निंदा स्तुती, आदर मिळेल किंवा अपकीर्ती या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त तुला युद्ध करायचं आहे. ते तुझं कर्तव्य कर्म आहे. आणि हे समजून जर तू करशील आणि हे करत असताना त्या प्रत्येक कर्मामध्ये, कुठलंही कर्म असू द्या, त्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा जर ईश्वर प्रधान ते कर्म असेल किंवा ईश्वराला केंद्रस्थानी मानून ते कर्म जर होत असेल तर त्या कर्माचं बंधन ते कर्म बांधू शकत नाही, बंधनात अडकवू शकत नाही. म्हणून तू असं कर्म कर. म्हणून
या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात, म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही, पाप नाही, पाप नाही, पाप नाही. अशा पद्धतीने तुझं क्षात्र कर्म जे आहे, कर्तव्य आहे, ते तू कर. ईश्वराला प्रमाण मानून ईश्वरासाठी त्याच्याबद्दलचा कृतज्ञता भाव म्हणून तू कर्म कर. आमच्या संतांनी, आमच्या तुकोबारायांचा एक अभंग खूप सुंदर आहे, आता उरलो उपकारापुरता. कर्माच्या पाठीमागे जर स्वार्थ ही प्रेरणा नाही आहे, जर निष्काम म्हणजे थोडक्यात सकामही नाही आहे कर्म, निष्कामही नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट भगवंत सांगतात, सकाम पण नको, निष्काम पण नको, मग त्याच्यासाठी कर्म कर, भगवंतासाठी कर्म कर, कृतज्ञता म्हणून कर्म कर. भगवंताच्याबद्दल तो चराचरामध्ये भरलेला आहे की नाही. ईशावास्य उपनिषदामध्ये सुंदर वर्णन आहे. ईशावास्यम मिदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुज्जिता मा गृधा कस्य स्विधनम. प्रत्येक कणाकणामध्ये ते ईशतत्व व्याप्त आहे. त्या परमपित्या परमात्म्याच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी माझं कर्तव्य केलं पाहिजे, माझं कर्म केलं पाहिजे. माझा क्षात्र धर्म आहे आणि त्या धर्माला मी जागलोच पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून भगवंत सांगतात, बाबा युद्धासाठी युद्ध कर, मी सांगतो म्हणून कर. सांगणारा फार महत्त्वाचा आहे. कोण सांगतं, कोण बोलतं, याला खूप जास्त किंमत आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात, कसं आहे ना, की कर्माच्या पाठीमागे ईश्वराचं अधिष्ठान असलं पाहिजे. कुठलंही कर्म असू द्या, ते जर नसेल तर ते कर्म पापामध्ये पाडल्याशिवाय राहत नाही. पापच त्याला म्हणता येईल, की जिथे ईश्वराला केंद्रस्थानी मानून कर्म केलं जात नाही, ते पापकर्मच म्हणावं लागेल. बघा ना, हिरण्यकश्यपू जो होता, तो हिरण्यकश्यपू पराक्रमी होता, हिरण्यकश्यपू ज्ञानी होता. हिरण्यकश्यपू हा साधा नाही आहे, हा सम्राट आहे. असुर कुणाला म्हणतात? असुचू रमणा सूर्या तद्विरुद्धत्वात असुर्या, असूर्या. जिथे सूर्य नाही, सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा प्रकाश, जे खरं शाश्वत ज्ञान आहे, भगवंताबद्दलचं ज्ञान आहे, असं ज्ञान ज्या ठिकाणी नाही, असा समुदाय ज्या ठिकाणी, तो असुरी समुदाय, ती वृत्ती आहे असुरी. अशी असुरी वृत्ती असणारा हिरण्यकश्यपू ज्ञानी होता. तो प्रचंड पराक्रमी होता, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होती, पण त्याच्या प्रत्येक कर्मामध्ये ईश्वराचं जे अधिष्ठान असायला पाहिजे ते नव्हतं. ईश्वराला केंद्रस्थानी मानून तो कर्म करत नव्हता. तो म्हणायचा, ईश्वर हो ही कल्पना झूट आहे, हे झूट आहे सगळं, ईश्वर वगैरे पण नाही आहे. त्याचं काय नाव घेता? तो काय करतो तुमच्यासाठी? तो येतो का तुम्हाला पगार द्यायला? तो नोकरांना म्हणायचा, तो येतो तुम्हाला पगार द्यायला, तो येणार आहे. तुमचं पोट पाणी कुणामुळे चालतं? माझ्यामुळे. तुमचा आज जो कुटुंब तुमचं त्याचं पालन पोषण होत आहे, ते कुणामुळे होत आहे? महाराज तुमच्याचमुळे होत आहे. ते सर्व धनवृद्धान आमदार तिष्ठन्ति किंकरा. आणि मग हे धनवंतांच्या दारासमोरचे कुत्रे. आपण आजही परिस्थिती तीच आहे. आज अनेक हिरण्यकश्यपू आहे. हिरण्य सोनं, ज्याच्या डोळ्यामध्ये फक्त सोनंच आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, ज्यांच्या डोळ्यात सोनं सोडून किंवा पैसा सोडून ज्याला दुसरं काही सुचतच नाही, बस पैसा 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 हा घोष कैसा, बेधुंद मस्ती त कैफ चढत से जैसा, पैसा 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 हा घोष कैसा, ना भीती मरणाची ना नीती तरण्याची, ही आस शिखराची ना गोष्ट दुबळ्यांची, मरुवा तरुणा राहू कफल्लक ऐसा, पैसा 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 हा घोष कैसा. सगळी धनवंतांच्या दारासमोरची ते म्हणायचे, महाराज तुमच्याचमुळे हो, तुमच्याचमुळे. मग नाव कोणाचं घ्याल? महाराज तुमचंच नाव घ्यायला पाहिजे. मुलाला सुद्धा त्यांनी हेच ट्रेनिंग दिलं आहे, हेच ट्रेनिंग देण्याचा त्याचा विचार होता. म्हणून शंड आणि अमर्कसारखे स्वतःच्या पठडीमधले जे गुरुजी आहेत, त्या गुरुजींना सांगितलं, या प्रल्हादाला जरा ट्रेनिंग द्या, जरा व्यावहारिक ज्ञान शिकवा. काय देवदेव करीत बसला, काय कशाचा देव कशाचा धर्म?
अरे आपण करतोय, मनगटात जोर पाहिजे, या पद्धतीची गोष्ट, या पद्धती ईश्वरी अधिष्ठान नाही, ईश्वर केंद्रस्थानी या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनात आनंद नाही, शेवटी मरावं लागेल. असंच होतं, पापाचाच भागीदारी होतो आणि मरावंच लागतं. त्यावेळी कुठल्याही कर्माच्या पाठीमागे जर ईश्वरी अधिष्ठान नसेल, ईश्वराला केंद्रस्थानी मानून जर ते कर्म घडत नसेल, तर ते पापकर्म असंच मानलं गेलं पाहिजे. म्हणून अर्जुना, ठीक आहे, तुला जर वाटत असेल की युद्ध करून माझा फायदा होईल या स्वार्थासाठी मी करतोय, तर ठीक आहे, हा स्वार्थ बाजूला काढून टाक. तुला स्वर्गाची अपेक्षा नाही आहे, तुला विजयाची अपेक्षा, ठीक आहे ना. स्वार्थ बाजूला काढून टाक, सकाम भाव बाजूला काढून टाक, निष्काम भाव पण बाजूला काढून टाक. मग कृतज्ञता भाव, ज्यानं जन्माला घातलं, ज्यानं तुला हे क्षत्रिय धर्म, क्षत्रिय कुळामध्ये तू उत्पन्न झाला आहेस, क्षत्रिय धर्म तू आचरण केला पाहिजेस. जो भगवंत हे शरीर चालतो आणि ज्या भगवंताची ही संपूर्ण सृष्टी ती सुनियंत्रित राहावी, याच्यासाठी तुला एक विशिष्ट कर्म निसर्गदत्त आहे. काय की ज्यावेळी आतताई वाढतील किंवा ज्यावेळी अशास्त्रीय लोक वाढतील, त्यावेळी तुला तुझ्या शक्तीचा उपयोग करावा लागणार आहे, तुझं कर्तव्य कर्म करावं लागणार आहे. मग युद्धासाठी युद्ध कर, कुठलाही उद्देश न ठेवता, लाभ हानी, जय पराजय, निंदा स्तुती, कीर्ती अपकीर्ती, कुठल्याही गोष्टीचा मान अपमान, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तू फक्त कर्म करायचं म्हणून कर्म कर. आणि तेच भगवंत सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापम अवाप्स्यसि नैवं पापम अवाप्स्यसि नैवं पापम अवाप्स्यसि. जर तू लाभ हानी जय पराजय याचा विचार न करता कर्म केलं की हे कर्म तुला करायचं आहे, या कर्तव्य बुद्धीनं तू जर कर्म केलं तर 100% तू पापापासून मुक्त होशील अर्जुना. कारण या कर्माच्या पाठीमागे ईश्वराची प्रेरणा असेल. मी सांगतोय ना तुला, मी म्हणतोय ना युद्ध कर, माझी प्रेरणा आहे, माझ्यासाठी कर्म कर, कृतज्ञता भाव म्हणून कर्म कर. कुठलंही कर्म त्याच्या पाठीमागे ईश्वरी अधिष्ठान जर असलं, ती प्रेरणा जर असली, तर तिथे आनंदच आहे. बघा तुम्ही आमचे पंढरपूरचे वारकरी 40 दिवस उन्हात तानात, पाऊस असो, दगड धोंड्यांचे रस्ते आहे, काटे कुटे खाच खळगे, हे सगळे तुडवत पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठलाला भेटायला ते निघतात. ज्यावेळी त्यांना वाटेमध्ये चालत असताना संकट येतच नाही का हो? त्यांना संकट येतात. कुठे पाऊस लागतो, कुठे विजांचा कडकडाट, कुठे ढगांचा गडगडाट, कुठे सोसाट्याचा वारा, कुठे धो बरसणारा पाऊस. या सगळ्या गोष्टी, थंडी आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, या सगळ्या संकटांना पण जर एखादा पंढरपूरला जाऊन आलेला वारकरी त्याला जर भेटाल तुम्ही, तर तो या संकटांचा पाढा कधीच वाचणार नाही. त्याला विचारा, काय बाबा झाली का वारी? त्यावेळी कशी झाली वारी असं जर विचाराल तर त्याच्या तोंडातलं उत्तर हेच असेल, आनंदी आनंद आहे, अगदी आनंद वाटला, सगळं देहभान विसरून गेलो, बस पंढरीचा विठ्ठल भेटला. त्यांना ते दुःख वाटतच नाही, ते दुःख आहे असं वाटतच नाही. का नाही वाटत? कारण त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये विठ्ठल आणून बसवला आहे त्यांनी. चालतो कुणासाठी? विठ्ठलासाठी. बसलो कुणासाठी? विठ्ठलासाठी. जेवण कुणासाठी? विठ्ठलासाठी. या सगळ्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा विठ्ठल आहे, ईश्वर आहे. आणि अशी ईश्वर प्रेरणा ज्यावेळी असते ना, त्यावेळी सगळीकडे आनंदी आनंदच असतो. पण तेच ईश्वर ही प्रेरणा नसताना, भगवंत केंद्रस्थानी नसताना जर कर्म घडलं, पिकनिकला जातातच ना लोक, पिकनिकला गेल्यानंतर अडचणी आल्या तर मात्र रडत बसतात. काय हो, निघालो आम्ही मोठ्या हौशीने पिकनिकला जायला, आणि काय थोडं 50-60 किलोमीटर गेलो आणि जो पाऊस सुरू झाला, काय वारान भार हाल झाले आमचे, बोगस. त्यावेळी दुःख आहे. पण तेच अहो आमच्याबरोबर आमच्या तीर्थयात्रेमध्ये आम्ही जातो तीर्थयात्रेला, बद्रीनाथ केदारनाथच्या तीर्थयात्रेला जायचं होतं. आणि एक धुळ्याचे आजोबा आहेत, ते आजोबा, त्यांचं वय त्यावेळी 83, मला विश्वास बसणार नाही, 83 वर्षाचं वय त्या माणसाचं. आणि आम्ही ज्यावेळी म्हटलो बद्रीनाथ केदारनाथला जायचं, त्यांनी सांगितलं, महाराज कहो माझं वय हे असं, मी डॉक्टरला विचारून घेतो एकदा. म्हटलं विचारा बाबा.
त्यांनी विचारलं, डॉक्टरांनी सांगितलं तुमची रिस्क आहे, बघा बुवा, कारण आम्ही तर परवानगी देणार नाही, ते वातावरण तिकडे खूप क्लायमेट वेगळंच असतं आहे आणि तुम्हाला काही झालं तर करायचं का, तुम्ही जाऊ नका. त्यांनी सांगितलं, महाराज डॉक्टर असं असं म्हणताय. मी त्यांना एकाच शब्दात सांगितलं, हे जिवंत उदाहरण आहे, धुळ्यामध्ये आजही ते आजोबा आहेत. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी असं सांगितलेलं असूनही मी त्यांना म्हटलं, तुम्ही फक्त माझ्याबरोबर चाला, मी तुम्हाला खांद्यावर उचलतो, चला, काही होणार नाही. आणि खरोखर ईश्वरी भावनेनं भावित होऊन, ईश्वरी भावना किंवा ईश्वरी प्रेरणा असल्यामुळे ती जी तीर्थयात्रा आमची झाली ना, किंवा ज्या ज्या होतात ना, त्या सगळ्या आनंदी आनंद. तिथे कुठलेच कष्टच नाही आहे. बी पीचे पेशंट, शुगरचे पेशंट, गुडघे दुखणारे, आणखी कंबर दुखणारे, कुठलेही कसेही असू द्या, पण त्यांना काही वाटत नाही. ते सहज केदारनाथ बाबाकडे चढून जातात. गौरीकुंडपासून सुरू करून धाड 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 धाड, काही वाटत नाही त्यांना. घोड्यावर बसतात, सगळं करतात आणि आल्यानंतर म्हणतात, महाराज अहो काहीच वाटलं नाही हो, अजिबात त्रासच झाला नाही. कसं काय माहिती, नाही तर मला इथून खाली उतरून परत वरती चढायचं म्हटल्यानंतर टेन्शन यायचं, असं म्हणतात ते आजोबा. कर्माच्या पाठीमागची प्रेरणा, कर्म हे ईश्वरी भावनेनं भावित असलेलं किंवा ईश्वराला केंद्रस्थानी मानून जर कर्म घडलं तर 101% त्याच्यामध्ये कुठलंही पाप नाही, त्याच्यामध्ये कुठलंही दुःख नाही आणि त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं कर्मबंधन तुला बांधू शकणार नाही अर्जुना. म्हणून तुझी कर्तव्य बुद्धी तिला जाग आणि कर्तव्य करायचं म्हणून कर्तव्य कर, युद्ध करायचं म्हणून युद्ध कर, मी सांगतो म्हणून युद्ध कर. पुन्हा एकदा अर्जुनाला हे कर्माचं रहस्य भगवंताने समजावून सांगितलं. पुन्हा एकदा अर्जुनाच्या पाठीवर थाप मारली आणि भगवंताने सांगितलं, डरने की कोई बात नाही, उठो, खडे राहो आणि युद्ध कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. या ठिकाणी थांबूया. जाता जाता माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.